मोखाडा सातुर्ली रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव येथील 13 विद्यार्थी एका खाजगी पिकअप वाहनाने क्रीडा स्पर्धेसाठी मोखाड्याला जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली। या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नेमकी घटना काय? जिल्हा परिषद केंद्र शाळा मोखाडा येथे आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिंपळगाव शाळेतील 13 विद्यार्थी सकाळी निघाले होते। मोखाडा सातुर्ली मार्गावरून जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले। अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। जखमींची प्रकृती आणि उपचार। या भीषण अपघातात जखमी झालेल्यांपैकी 2 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। 7 विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी वाडा PHC ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे। इतर जखमी विद्यार्थ्यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पालकांमध्ये चिंतेचे वातावरण। शाळेच्या सहलीसाठी किंवा क्रीडा स्पर्धांसाठी जाताना अशा प्रकारचा अपघात घडल्याने पालकांनी संताप आणि हळहळ व्यक्त केली आहे। वाहनांची सुरक्षितता आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते का याचा तपास आता पोलीस करत आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।